एका अंधाऱ्या खोलीत टेबलावर ठेवलेला एक मृतदेह, पण त्याचे अवयव गायब. प्रत्येक अवयवासोबत मिळालंय एक वेगळं चिन्ह, एक कोड आणि एक इशारा. ही हत्या आहे की एक नियोजित कला? सत्य उघडताना प्रत्येक पायरीवर वाढतोय धोका आणि जवळ येतोय खुनी. तयार व्हा एका अशा थरारक प्रवासासाठी जिथं उत्तर आहेत रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि सत्य झाकलेलं आहे नकाबाच्या आड. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मंडला मर्डर्स ही सिरीज एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सिरीजची सुरुवात होते 1952 मध्ये चरणदासपूर गावातून. इथे आपल्याला रुक्मिणी देवी दाखवली जाते, जी एक विशेष यंत्र चालवत असते. आपल्याला कळतं की रुक्मिणी बरोबर बरेच लोक आहेत आणि ती त्या यंत्राच्या सहाय्याने एक मानवी शरीर तयार करत आहे. हे शरीर वेगवेगळ्या लोकांचे अवयव वापरून बनवलं जात आहे. रुक्मिणी आणि तिचे लोक खूप वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि आज त्यांना हे करण्याची संधी मिळाली असते. दुसरीकडे गावातले लोक खूप चिडलेले असतात, कारण अलीकडच्या काळात गावात अनेक लोक मरत आहेत आणि त्यांना वाटतं की हे सगळं रुक्मिणीच्या काळ्या जादूमुळे घडत आहे. त्यामुळे गावकरी रुक्मिणी, तिची जादू आणि तिच्या लोकांनाही संपवण्याचा निर्णय घेतात. पण ही गोष्ट रुक्मिणीला समजते. आता गावकरी तिच्याकडे येणारच असतात आणि तिच्याकडे त्या शरीराला जिवंत करण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नसतो. म्हणून ती आपल्या लोकांना सांगते ही शेवटची संधी आहे, आपली पूर्ण ताकद वापरा, कारण यानंतर आपल्याला हे सगळं करण्याची कित्येक शतक संधी मिळणार नाही. गावातले लोक तिथे पोहोचू नयेत म्हणून रुक्मिणीचे लोक त्यांना थांबवू लागतात. दुसरीकडे एक मणी असतो, जो रुक्मिणी त्या तयार केलेल्या शरीराच्या छातीत बसवते. पण अचानक त्या शरीराला आग लागते आणि रुक्मिणीचं स्वप्न अपूर्ण राहतं. ती यंत्र आणि मणी घेऊन तिकडून निघून जाते आणि यानंतर कथा वर्तमान काळात येते. आपल्याला विक्रम नावाचा एक पोलीस अधिकारी दाखवला जातो. त्याने आधी दिल्लीमध्ये काम केलं होतं, पण सध्या तो सस्पेंड झालेला आहे. त्यामुळे तो आता आपल्या मूळ गावी चरणदासपूर परतत असतो. जेव्हा तो आपल्या वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर असतो, तेव्हा त्याची नजर एका गोड कपलवर जाते आणि त्या कपलला पाहून विक्रमला आपल्या गर्लफ्रेंडची आठवण येते, जी आता कदाचित त्याच्यासोबत राहत नाही. त्यानंतर विक्रम आपल्या वडिलांसोबत दिल्लीहून चरणदासपूरला परत येऊ लागतो. त्याच ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला अभिषेक नावाचा एक व्यक्ती दिसतो, जो नुकताच विक्रमला बाहेर एका मुलीसोबत दिसलेला होता. इथून आपल्याला हेही कळतं की अभिषेक प्रत्यक्षात एक रिपोर्टर आहे आणि तो सुद्धा चरणदासपूरलाच चाललेला आहे. इथे विक्रम एक गोष्ट लक्षात घेतो, अभिषेकचा अंगठा नाही. नंतर विक्रम आणि त्याचे वडील त्यांच्या गावात चरणदासपूरला पोहोचतात, त्यांच्या घरात, जिथे ते खूप वर्षानंतर परतलेले असतात. घरी पोहोचल्यावर दोघांनाही जुन्या आठवणी येऊ लागतात. इथे आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, जिथे विक्रम आणि त्याचं कुटुंब खूप आनंदात राहत होतं. त्यावेळी विक्रमच्या डोक्यावर आईचं छत्र होतं आणि त्याचा एक लहान भाऊ पवनही होता. पण एक दिवस विक्रम आणि पवन स्कूटीवर कुठेतरी जात असताना अचानक त्यांचा अपघात होतो. या अपघातात पवन गंभीर जखमी होतो. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, पण तरीही त्याचा जीव वाचवता येत नाही. विक्रम आणि त्याचे वडील अजून या दुःखातून सावरलेही नसताना त्यांना दुसरी धक्कादायक बातमी कळते. विक्रमची आई त्यांना सोडून निघून गेलेली असते. तिचा आता काहीही पत्ता नाही. ती कुठे आहे आणि काय करते? म्हणजे 20 वर्षांपूर्वी विक्रमचा भाऊ मरण पावला आणि त्याच दिवसापासून विक्रमची आईही बेपत्ता आहे. यानंतर आपल्याला व्यंकट नावाचा एक व्यक्ती दिसतो, जो अभिषेकला कॉल करतो. तो त्याला सांगतो की मुख्यमंत्र्याचे काही लोक आहे आणि त्यांची सुजय आणि विजय सोबत काही डील सुरू आहे. हे समजतात अभिषेक लगेच त्या ठिकाणी पोहोचतो, जिथे ती डील चालू असते. तो लगेच फोटो काढायला सुरुवात करतो. मग आपल्याला समजतं की सुजय आणि विजय मुख्यमंत्रीच्या माणसासोबत 30 कोटींची डील करणार आहे आणि त्यांना हेही कळतं की अभिषेक त्यांचा फोटो काढतो आहे. त्यामुळे ते लोक त्याच्या मागे लागतात. पण अभिषेक कुठेतरी लपून बसतो आणि त्यांच्यापासून बचाव करतो. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रमोद सहानी दिसतो, जो विक्रमचा लहानपणीचा मित्र असतो. दोघेही खूप चांगले मित्र असतात आणि आपल्याला कळतं की प्रमोद सहानी सुद्धा एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. तो विक्रम इकडे सस्पेंड होऊन आल्यामुळे खूप आनंदी असतो, कारण आता दोघांना एकत्र थोडा वेळ घालवायला मिळणार असतो. त्याचवेळी आपण पाहतो की विक्रमचे वडील नदीत आंघोळ करत असतात. तेवढ्यात अचानक एक मृतदेह त्यांच्या जवळ येतो, ज्याच्या कपाळावर एक चक्रासारखं चिन्ह असतं आणि त्याच्या तोंडात इतर मानवी अवयव चिकटलेले असतात. हे पाहून विक्रमचे वडील पूर्णपणे घाबरून जातात. आता विक्रम आणि सहानी दोघंही पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे ते दोघंही या प्रकरणाचा विचार करायला लागतात. तेवढ्यात विक्रम त्या मृतदेहाच्या कपाळावर असलेल्या चिन्हाकडे पाहतो आणि त्याला आठवतं की त्याने असं चिन्ह यापूर्वी कुठेतरी पाहिलं आहे. तो लगेच घरी जातो आणि आपल्या आईच्या बटव्याची तपासणी करतो, ज्यामध्ये एक नाणं असतं आणि त्या नाण्यावरही अगदी तसंच चिन्ह असतं. रात्री जेव्हा विक्रम आणि सहानी दोघे एकत्र बसलेले असतात, तेव्हा विक्रम सहानीला ही गोष्ट सांगतो आणि हेही सांगतो की तो नेहमीच आपल्या आईला शोधायचं स्वप्न पाहायचा. त्याला असं वाटायचं की त्याच्या वडिलांनी कधीच आईला शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
पण आता त्याला असं वाटतं की कदाचित आई स्वतःहून निघून गेली आहे. यावर सहानी सांगतो की त्याला विक्रमच्या घरी नेहमीच मुलासारखं प्रेम मिळालं आहे आणि तो अजूनही विक्रमला त्याच्या आईला शोधण्यात त्याची मदत करू इच्छितो. यानंतर आपल्याला अनन्या भारद्वाज दिसते, जी एक राजकारणी असते आणि तिच्या भागात तिचा चांगलाच प्रभाव असतो. तिला राजकारणातले सारे डावपेच चांगलेच माहीत असतात. त्याचवेळी तिचा नवरा जयराज भारद्वाजही आपल्याला दिसतो. त्याचं अर्ध शरीर म्हणजे कमरेखालचा पूर्ण पार्ट पॅरेलाइज झालेला असतो, पण जयराजची जीभ मात्र खूप चालते. जयराज आणि अनन्याचं एकमेकांशी अजिबात पटत नसतं. जयराज अनन्याची जागा घ्यायची इच्छा बाळगून असतो, पण पॅरालिसिसमुळे तो काहीही करू शकत नाही. अनन्याचा राजकारणात खूप दबदबा आहे आणि तिला लवकरच आमदारकीसाठी तिकीट मिळणार असतं. दरम्यान अभिषेकने जे फोटो काढले होते ते सर्व फोटो प्रमोद सहानीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. पण जेव्हा प्रमोदला हे समजतं की या सगळ्यामागे सुजय आणि विजय यांचा हात आहे, तेव्हा तो त्याच्यापासून दूर राहायचं ठरवतो. यानंतर आपल्याला सुजय विजयच्या कुटुंबाची ओळख होते. त्यांचं कुटुंबही एक राजकीय घराण्याचं असतं आणि सगळ्यांना वाटत असतं की सुजय विजयने अभिषेकला मारलं असेल, पण त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी अभिषेकला मारलेलं नाही. सुजय आणि विजय यांचा एक अजून भाऊ असतो. त्याचं नाव बंटी असतं. सगळे लोक त्यांच्या अम्माचं खूप ऐकतात. हे कुटुंब थोडं बाहुबली असतं. यानंतर आपण विक्रम आणि अनन्याची भेट पाहतो. अनन्याला कळतं की विक्रम नुकताच चरणदासपूरमध्ये आला आहे. दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात, कारण कविता, जी अनन्याची बहीण आहे, तिच्यामुळे त्यांची ओळख झाली होती. इथे आपल्याला हेही कळतं की कविता सध्या कोमामध्ये आहे. ॲक्च्युली गोष्ट अशी असते की कवितावर आणि विक्रमवर एक हल्ला झाला होता, ज्यामध्ये कविता कोमामध्ये गेली आणि अजूनही शुद्धीवर आलेली नाही. पण विक्रम मात्र अनन्याला कविताच्या आधीपासूनच ओळखत असतो. जेव्हा अनन्या तिच्या असिस्टंट वेंकटसोबत कुठेतरी जात असते, तेव्हा ती वेंकटला सांगते की अभिषेकच्या मर्डरच्या मागे सुजय आणि विजय यांचा हात आहे, म्हणून त्यांना अटक कर आणि बंटीपर्यंत ही बातमी पोहोचव की पोलीस त्यांचा एन्काउंटर करणार आहे. मुद्दा असा आहे की बंटी थोडा विचित्र स्वभावाचा आणि आक्रमक आहे, त्यामुळे अनन्याने ही एक हुशार खेळी खेळलेली असते. त्यानंतर पोलीस सुजय आणि विजयला अटक करतात. जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं जात असतं, तेव्हा एक कार घेऊन बंटी तिथे पोहोचतो आणि सुजय विजयला सांगतो की पोलीस त्यांचा आज एन्काउंटर करणार आहे. हे ऐकून सुजय विजयचे लोक आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू होतो. या गोळीबारात एक पोलीस कॉन्स्टेबल मृत्युमुखी पडतो. यानंतर आपण पाहतो अनन्या भारद्वाजला, जी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचते. मुख्यमंत्र्यांना हे चांगलंच माहिती असतं. अलीकडे जे पोलिसांवर हल्ले झाले होते त्याबद्दल अनन्याला सगळंच माहिती आहे. इतकंच नव्हे तर त्यांना हीही शंका असते की या प्रकरणात अनन्याचाही हात असू शकतो. त्याचवेळी अनन्या मुख्यमंत्र्यांना काही फोटोंचा एक संच देते आणि सांगते की हे फोटो अभिषेकने काढले होते. या फोटोंमध्ये दिसतं की सुजय आणि विजय जे एका व्यक्तीशी डील करत आहे, तो मुख्यमंत्र्याचाच माणूस आहे आणि तो माणूस 30 कोटींची डील स्वतःसाठी तर करत नसेल, ती तुमच्यासाठी करत असेल. त्यामुळे तुम्हीही यात अडकू शकता. ही गोष्ट उघडकीस येऊ नये म्हणून अनन्या मुख्यमंत्र्याकडून त्यांच्या पक्षातून आमदारकीचं तिकीट मागते. यानंतर आपल्याला रिया थॉमस ही व्यक्ती दिसते, जी सीबीआय ऑफिसर आहे. ती आपल्या कामात अत्यंत शिस्तप्रिय आणि हुशार असते. जेव्हा तिच्याकडे कुठलीही केस येते तेव्हा ती त्यात संपूर्ण मेहनत झोकून देते. ती सलग 15 ते 20 तास काम करते आणि आपल्याला कळतं की आता रियाचं प्रमोशन झालं आहे आणि आता ती स्पेशल ऑप्स टीममध्ये जाणार आहे. पण रिया पूर्णपणे नाराज आहे, कारण तिला पुन्हा एकदा फील्डवर जाऊन काम करायचं असतं. मात्र काही वर्षापूर्वी तिच्यासोबत एक घटना घडली होती, ज्यामुळे ती आता फील्डवर काम करू शकत नाही. तिला सतत एक मुलगी दिसते, पण रियाला चरणदासपूरमधील अभिषेकच्या खुनाची माहिती आहे. तिने त्यावर चांगला अभ्यासही केलेला असतो, त्यामुळे ती या केसवर काम करू इच्छिते आणि तिला यासाठी परवानगीही मिळते. चरणदासपूरमध्ये विक्रम आपल्या वडिलांना विचारतो की आपल्यासोबत एक उर्मिला काकी राहत होती आणि तिचा मुलगा बबलू होता. मी त्याच्यासोबत लहानपणी खेळायचो. ते आता कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे का? पण त्यांना काहीच माहिती नसतं. मात्र विक्रमला कळतं की अभिषेकचं खरं नाव बबलू आहे आणि तोच तो मुलगा आहे ज्याच्यासोबत विक्रम लहानपणी खेळायचा. त्यामुळे विक्रम अभिषेकच्या घरी जातो. घरी पोहोचल्यानंतर त्याला फारसं काही सापडत नाही, पण तिथे काही रक्ताचे डाग सापडतात. त्यामुळे हे सिद्ध होतं की इथेच बबलूचे सर्व शरीराचे अवयव तोडले गेले होते आणि नंतर जोडून नदीत फेकण्यात आले होते. त्याचे सर्व अवयव त्याच्या डोक्याशी जोडले गेले होते, पण त्याचं धड गायब होतं. यानंतर 20 वर्षापूर्वीचा सीन दाखवला जातो. कळतं की जेव्हा पवनची तब्येत खूपच गंभीर झाली होती, तेव्हा विक्रमची आई उर्मिला काकीच्या सोबत त्याला घेऊन वरुणा जंगलात गेली होती. तिथे ती एका बाबाला भेटली होती. त्या बाबाकडे एक यंत्र होतं, ज्यात नाणं टाकल्यावर वरदान मिळायचं, पण त्याआधी त्या यंत्रात आपला अंगठा घालावा लागायचा आणि त्याची आहुती द्यावी लागायची. विक्रमच्या आईने तसंच केलं. तिने त्या यंत्रात एक नाणं टाकलं आणि आपला अंगठा त्यात घातला. तिने नेमकं काय वरदान मागितलं हे दाखवलेलं नाही, पण बाहेर आपण उर्मिला काकींना अत्यंत वाईट अवस्थेत, जखमी अवस्थेत पाहतो. ही कथा 20 वर्षापूर्वीची होती. आता कथा काही वर्षांनी पुढे येते
आणि आपण सुजय आणि विजयला पाहतो. त्यांच्या मागे काही लोक लागलेले असतात, कारण त्यावेळेस सुजय आणि विजय फार शक्तिशाली नव्हते. ही गोष्ट त्यांची आईही चांगली जाणून होती. तिला माहिती होतं की जर तिने काही केलं नाही तर तो शक्तिशाली माणूस सुजय विजयला मारून टाकेल. म्हणून तिला काहीतरी करणं गरजेचं होतं. म्हणून ती एका बाईकडे जाते आणि ती बाई अम्माला एक नाणं देते. हेच ते नाणं असतं जे त्या यंत्रात टाकलं जातं. त्यानंतर अम्मा त्या बाबाकडे जाते आणि वरदान मागते. अम्मा ते नाणं त्या यंत्रात टाकते आणि वरदान मागते की सुजय आणि विजयचे प्राण वाचावेत आणि जे त्यांच्या मागे लागले आहेत त्यांचे प्राण जावे. यानंतर अम्मा तिच्या अंगठ्याची आहुती देते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वरदान मिळाल्यानंतर जेव्हा सुजय आणि विजयवर हल्ला होतो तेव्हा अचानक खूप साऱ्या मधमाशा तिथे येतात आणि या मधमाशा फक्त त्या लोकांवरच हल्ला करत होत्या. सुजय आणि विजयला 1% इजा होत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तो शक्तिशाली माणूस जेवत असताना आणि त्याला अचानक अटॅक येतो. म्हणजे बाबाचं वरदान अगदी अचूक ठरतं. मग कथा वर्तमान काळात येते, जिथं आपण रिया थॉमसला पाहतो, जी चरणदासपूरमध्ये येते कारण तिला अभिषेकच्या मर्डर मिस्ट्रीवर काम करायचं असतं. इथे प्रमोद सहानी तिला घ्यायला येतो. प्रत्यक्षात प्रमोद सहानीला रिया थॉमससाठी राहण्याची व्यवस्था करायला सांगितलं जातं. हॉटेल उपलब्ध नसतात आणि शाळाही बंद असतात, त्यामुळे त्यांनी शाळेला सीबीआयचं ऑफिस बनवलं असतं. यानंतर आपण विक्रमला पाहतो, जो अभिषेक उर्फ बबलूच्या पत्नीला भेटायला येतो. पण तो तिला सांगत नाही की तो पोलीस आहे, तर तो सांगतो की तो इन्शुरन्स कंपनीकडून आलेला आहे आणि आता पैशांबद्दल बोलायचं होतं, तसंच नॉमिनीबद्दल देखील. त्याचवेळी विक्रमला बबलूच्या आईचा पत्ता मिळतो. दुसरीकडे आपण पाहतो की सुजय आणि विजय अजूनही अडचणीत होते, कारण असं होतं की अभिषेकच्या मर्डरचा आरोप त्यांच्यावरच येत होता. त्यामुळे अम्मा म्हणते की आता वेळ आली आहे की आपण अजून एक वरदान मागावं. पण वरदानाविषयी ही गोष्ट तिच्या मुलांना खोटी वाटते. पण विजय म्हणतो की अम्मा जे बोलेल तेच होईल. आता रिया अनन्याच्या घरी तिच्याशी भेटायला पोहोचते, पण अनन्या खूपच बिझी असते आणि तिला एका मीटिंगसाठी निघायचं असतं. त्यामुळे ती तिला सांगते की तिला इथे थांबता येणार नाही. पण रिया म्हणते की आपण एकत्र चालत चालत बोलू शकतो. खरं तर रियाला संशय असतो की अभिषेकचं काहीतरी कनेक्शन अनन्याशी असावं. रिया सांगते की 3 वर्षांपूर्वी तुझा असिस्टंट व्यंकट अनेकदा अभिषेकला भेटायचा. अनन्या स्पष्ट सांगते की तो एक फोटोग्राफर होता आणि त्यांच्या पार्टीमध्ये काही फोटोग्राफरची गरज होती, म्हणून व्यंकटने त्याला हायर केलं होतं. ते दोघं बोलत असतानाच अचानक सुजय आणि विजयची माणसं त्यांच्यावर हल्ला करतात. पण त्यांना हे माहिती नसतं की अनन्याबरोबर रिया देखील आहे, जी एक सीबीआय ऑफिसर आहे. रिया एकटीच सुजय आणि विजयच्या माणसांना चांगलंच थोपटते. जेव्हा ते सगळे जखमी होऊन पडलेले असतात तेव्हा अनन्या म्हणते की आपण इकडून लगेचच निघायला हवं. पण त्याचवेळी रियाला तीच लहान मुलगी पुन्हा दिसते, जी तिला नेहमी दिसायची, आणि त्यामुळे एक माणूस तिच्या डोक्यावर वार करतो आणि तिला बेशुद्ध करतो. अनन्या तिला तिथेच सोडून निघून गेलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो की विक्रम बबलूच्या आईच्या घरी पोहोचतो. माहिती मिळते की 20 वर्षापूर्वी बबलूच्या आईसोबत जे काही घडलं होतं त्यातून ती अजूनही सावरलेली नाही. पण विक्रम तिथे काही टेप्स वाजवतो, ज्यामुळे बबलूच्या आईला काही गोष्टी आठवायला लागतात. तिला विक्रमच्या आईबद्दलही आठवतं की ती पवनला घेऊन वरुणा जंगलात गेली होती, पण तिथे अचानक तिच्यावर हल्ला झाला होता. इथे ती वरदानाबद्दल सांगते की वरुणा जंगलातच त्या बाबाकडून वरदान मिळतं. दुसरीकडे जेव्हा सुजय आणि विजयला समजतं की रिया थॉमस ही सीबीआय ऑफिसर आहे, तेव्हा ते पूर्णपणे हादरून जातात. त्यांना कळून चुकतं की ही गोष्ट जर बाहेर आली तर ते अडकतीलच. त्यामुळे ते एक निर्णय घेतात. ते रियाला त्यांच्या गाडीच्या डिकीत टाकून तिला तिकडून घेऊन निघतात. खरं तर सुजय आणि विजयचे लोक वरुणा जंगलात वरदान मिळवण्यासाठी जात असतात. ते सोबत एक व्यक्ती बिरजूला घेऊन येतात आणि त्याला भरपूर पैसे देतात. ते त्याला सांगतात की एवढ्या पैशांच्या बदल्यात तुला फक्त तुझा एक अंगठा द्यायचा आहे. सुरुवातीला बिरजू नकार देतो, पण नंतर तू तयार होतो. ते सगळे वरुणा जंगलात पोहोचतात आणि थेट बाबाकडे जातात. विजय बिरजूला सांगतो की तुला असं वरदान मागायचं आहे की आमच्या दोघांचं आयुष्य सुरक्षित राहो, आमचे सगळे शत्रू मारले जावोत आणि मला निवडणुकीसाठी तिकीट मिळव. त्यानंतर बिरजू बाबाकडे जातो आणि बाबाकडे एक मशीन असते. विजयने दिलेला सिक्का बिरजू त्या यंत्रात टाकतो. बाबा त्याला विचारतो की काय वरदान हवं आणि मग बिरजूचा अंगठा कापला जातो. पण इथे आपल्याला हे सांगितलं जात नाही की नेमकं बिरजूने वरदान काय मागितलं होतं. बाहेर आपण पाहतो की अचानक त्यांच्यावर हल्ला होतो. विजय आणि सुजयसोबत आलेले लोक मरू लागतात. मग तिथे एक विषारू वायू पसरतो, ज्यामुळे सुजय आणि विजय यांच्या शरीराचे सर्व अवयव काम करणे थांबवतात आणि मग एक मुखवटा घातलेली अनोळखी व्यक्ती येते आणि तो दोघांच्या हातांना कापून ठार मारतो. यानंतर तो अनोळखी व्यक्ती बिरजूकडे तलवार घेऊन येतो, पण बिरजू त्याला आपला कापलेला अंगठा दाखवतो. त्यामुळे तो अनोळखी व्यक्ती त्याला काहीही न करता तिकडून निघून जातो. हे सगळं पाहून बिरजू खूपच घाबरतो. हे सगळं डिक्कीत बंद असलेली रिया ऐकत असते आणि मग आपण पाहतो विक्रमला, जो की बबलूच्या आईकडून गोष्टी ऐकून वरुणा जंगलात पोहोचलेला असतो आणि त्याने तिथेच घाबरलेला बिरजू पाहिला.
आणि त्याला हेही लक्षात आलं की डिक्कीमधून काही आवाज येतो आहे. तो लगेचच रियाला बाहेर काढतो. रिया सांगते की ती सीबीआय ऑफिसर आहे. तेवढ्यात विक्रमही सांगतो की तो दिल्ली पोलिसातून आहे. त्या दोघांनी पाहिलं की बिरजू खूपच घाबरलेला होता आणि नंतर ते दोघं सुजय आणि विजयच्या मृतदेहाजवळ पोहोचतात. त्यांच्या चारही बाजूंना आगीचं वलय तयार झालेलं असतं आणि दोघांचे मृतदेह तिथे पडलेले असतात आणि तेही त्यांच्या स्वतःच्या हातांशिवाय. आणि इथे मंडला मर्डरचे एपिसोड 1 आणि एपिसोड 2 संपतात. तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते आणि आपल्याला शास्त्रीजींचं कुटुंब पाहायला मिळतं, ज्यात केवल्य शास्त्री आणि त्यांची पत्नी कालिंदी दिसतात. दोघंही सूर्योदय होण्याच्या आधीच उठतात आणि शास्त्रीजींना मृत्यूची छाया दिसते हे ते त्यांच्या पत्नी कालिंदीला सांगतात. अशा प्रकारे शास्त्रीजींना मृत्यूची छाया दिसणं हे फारच दुर्मिळ असतं. यानंतर आपल्याला त्या ठिकाणचे दृश्य दाखवले जाते जिथे सुजय आणि विजय यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे हात कोणीतरी शरीरापासून वेगळे केले होते. या ठिकाणी विक्रमसुद्धा उपस्थित असतो, ज्याला त्या गुफेमध्ये जाण्याची इच्छा असते. फोटोग्राफर त्याला सांगतो की तू आत जाऊ शकतो, पण आत काही दिसत नाही. मी सुद्धा गेलो होतो आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण आत फ्लॅश काम करत नाही. विक्रम गुफेमध्ये जातो आणि तिथे त्याला एक मानवी शरीर दिसतं. हे दृश्य विक्रमने मशाल पेटून पाहिलं होतं. दुसरीकडे आपल्याला अनन्या भारद्वाज दिसते, जी तिच्या प्रचारात व्यस्त असते, कारण तिला कोणत्याही परिस्थितीत हे इलेक्शन जिंकायचं असतं. काल रात्री जे काही घडलं त्यानंतर रिया लोकांशी चौकशी करायला सुरुवात करते. सर्वप्रथम ती बिरजूची चौकशी करते, कारण पहिला संशयास्पद व्यक्ती तिथे बिरजूच होता. रिया त्याला विचारते की त्याने तिथं काय पाहिलं, त्याला मारेकऱ्याचा चेहरा दिसला का, पण बिरजू सांगतो की त्या मारेकऱ्याने चेहऱ्यावर नकाब घातला होता. यानंतर रिया अनन्याला बोलावते आणि तिचीही चौकशी करते, कारण त्या ब्रिजवर अनन्या रियाला एकटी सोडून पडून गेली होती. अनन्या सांगते की ती पोलिसांना बोलवायला गेली होती, पण प्रत्यक्षात तिने कोणालाही याबद्दल माहिती दिली नव्हती. जर रियाचा मृत्यू झाला असता तर त्याचा फायदा अनन्यालाच झाला असता, कारण मग सुजय आणि विजय तिच्या इलेक्शनमध्ये अडथळा ठेवू शकले नसते. यानंतर रिया विक्रमची चौकशी करते. ती त्याला विचारते की तो घनदाट रात्री वरुणा जंगलात काय करत होता. विक्रम सांगतो की 20 वर्षापूर्वी त्याची आई गायब झाली होती आणि काही तपासांद्वारे त्याने हे शोधलं की तिचा वरुणा जंगलाशी थेट संबंध आहे. ती तिथूनच गायब झाली होती. पण रिया विचारते की शेवटी 20 वर्षांनी तपासासाठी तो वरुणा जंगलातच का गेला. विक्रम सांगतो, मी एक पोलीस आहे आणि चरणदासपूरमध्येच राहतो. तुम्हाला जी माझी मदत लागेल ते मी नक्की करेन, पण जर तुम्ही मला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर मला दरवेळी हेच उत्तर द्यावं लागेल. या मर्डर इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी तुमच्या खूप उपयोगी पडू शकतो. यानंतर विक्रम तिला एक नाणं देतो, जे त्याला त्याच्या आईच्या पर्समध्ये सापडलं होतं. मग आपण पोलीस स्टेशनमध्ये पाहतो की शास्त्रीजी सुद्धा पोहोचले आहेत. खरं तर ते रियाला काही सांगू इच्छित होते. शास्त्रीजी सांगतात की आज सकाळी त्यांनी मृत्यूची सावली पाहिली. जे काही तिथं घडलं होतं ते सगळं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यांनी त्या किल्लरला पाहिलं नाही, कारण तो नकाब घालून होता. खरं म्हणजे शास्त्रीजी या सावल्यांचा अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना खूप ज्ञान आहे आणि छाया अध्ययनाची पद्धत ते इतर लोकांनाही शिकवतात. शास्त्रीजींना छायाविद्येची खूप माहिती आहे आणि ते त्याचे उपासक सुद्धा आहेत. पण शास्त्रीजी इथे रियाला हे सांगण्यासाठी आले आहेत की पुढचा मृत्यू त्यांचाच होणार आहे, म्हणजे शास्त्रीजींचा. ते सांगतात की हे मला माझ्या मित्राने जमी खानने सांगितलं आहे. जमी खान इथे होत असलेल्या हत्यांवर बराच काळापासून अभ्यास करत आहे. त्यामुळे त्याला कळालं की पुढची हत्या सोनकची होणार आहे. सोनक म्हणजे गुरु किंवा उस्ताद आणि इथे गुरु म्हणजे मीच आहे, कारण मी लोकांना छायाविद्या शिकवतो. त्यामुळे पुढचं मरण माझंच होणार आहे. इतक्यात शास्त्रीजीची पत्नी कालिंदी तिथे येते आणि सांगते, आपला मुलगा अमृत घरी एकटाच आहे आणि तो आपल्याशिवाय जेवत नाही, म्हणून आपल्याला घरी परत जावं लागेल. यानंतर शास्त्रीजी जेव्हा जमी खानविषयी रिया आणि विक्रमला सांगतात तेव्हा विक्रम तात्काळ जमी खानला भेटायला जातो. जमी खान खरंच त्या सगळ्या खुनांविषयी चांगलाच जाणून असतो, पण त्याला हे माहिती नसतं की विक्रम कोण आहे, म्हणून तो त्याला तिकडून हाकलून लावतो. नंतर आपल्याला समजतं की जमी खान आणि शास्त्रीजी खूप जुने आणि जवळचे मित्र आहे आणि त्यांनी या विषयावर अनेक वेळा सविस्तर चर्चा केली आहे. यानंतर रिया तिच्या लोकांसोबत शास्त्रीजीच्या घराजवळ जाते. तिथे रियाची भेट एका नाव्याशी होते, जो शास्त्रीजींच्या घरासमोरच राहतो. रिया त्याच्याकडून शास्त्रीजी आणि कालिंदीबद्दल सगळं जाणून घेते आणि इथे तिला कळतं की शास्त्रीजींना मूलबाळ नाहीच, म्हणजे अमृत, ज्याचा त्यांनी आधी उल्लेख केला होता, तो तर अनेक वर्षापूर्वीच मरण पावला होता. यानंतर रियाचं लक्ष काही लोकांकडे जातं, जे एका मुलाला उचलून जोरात जल्लोष करत असते. हा मुलगा म्हणजे बिरजूचा मुलगा अवधेश असतो. अवधेश गेली 5 वर्षापासून बेपत्ता होता, पण अचानकच तो घरी परत आला होता. यामुळे सर्व लोक खूप आनंदात असतात. नंतर रिया पुन्हा एकदा बिरजूला पोलीस स्टेशनमध्ये बोलवते आणि त्याची पुन्हा चौकशी करते. रियाला हे सगळं समजून घ्यायचं होतं की तिथे नक्की काय घडलं होतं. बिरजू हळूहळू सगळं सांगायला लागतो. आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो. बाबाच्या यंत्रात मी एक नाणं टाकलं, तेच नाणं मी आता तुला देतोय.
तो नाणं रियाला देतो आणि सांगतो, मी जसंच वरदान मागून अंगठा टाकला आणि माझा अंगठा कापला गेला. इथे आपल्याला समजतं की बिरजूने विजयने सांगितलेलं वरदान मागितलंच नव्हतं. तर त्यानं असं वरदान मागितलं होतं की गेल्या 5 वर्षापासून हरवलेला त्याचा मुलगा परत यावा आणि म्हणूनच त्याचं वरदान पूर्ण झालं होतं. कारण त्याचा मुलगा परत आला होता. त्यानंतर आपल्याला विक्रम आणि अनन्या दिसतात, जे एका हॉटेलमध्ये जातात. तिथे ते कॅमेऱ्याद्वारे कोणावर तरी नजर ठेवत असतात. ते काही फोटो काढत होते, ज्यामुळे आपल्याला हे समजतं की तो माणूस दुसरा कोणी नसून जयराजच आहे, जो एका महिलेसोबत असतो. त्यामुळे आपल्याला हे समजतं की जयराज अगदी ठणठणीत आहे. त्याला कोणताही पॅरालिसिस झालेला नाही. ही गोष्ट अनन्याला खूप आधीपासून माहिती होती. जयराज खोट्या थेरपीचे नाटक खूप आधीपासून करत होता आणि निवडणुकीच्या काही दिवस आधी तो जाहीर करणार होता की तो आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि मग तो अनन्याच्या निवडणुकीत अडथळा निर्माण करणार होता. पण अनन्या खूप हुशार असते. तिला या सगळ्या डावपेचांची आधीच कल्पना होती. ती आधीपासूनच प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते. आता विक्रम थेट जमी खानच्या घरी पोहोचतो. त्यांच्या घरी वीज नव्हती, म्हणून विक्रम लाईट घेऊन येतो, ज्यामुळे जमी खान खूप खुश होतो. आता जमी खान विक्रमला सांगतो, तुला जे काही जाणून घ्यायचं असेल ते सगळं मी तुला सांगतो. त्या खुनाबद्दल जाणून घ्यायचं ना, चल मी तुला सगळे डिटेल्स सांगतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रिया आणि तिचे काही ऑफिसर शास्त्रीजींच्या घराबाहेर पोहोचतात. रिया मात्र शास्त्रीजींच्या घरात एकटीच जायचं ठरवते. उरलेले सर्व ऑफिसर्स घराबाहेरच थांबतात. रिया आता शास्त्रीजींच्या घरात पोहोचते तेव्हा कालिंदी तिला घरात आमंत्रित करते. दुसऱ्या बाजूला जमी विक्रमला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत असतो. तो सांगतो की या भिंतीच्या आत काही गोष्टी सापडल्या आहेत. जेव्हा दुरुस्तीसाठी त्या भिंती फोडल्या तेव्हा त्या वस्तू बाहेर आल्या आणि मग कळालं की 1992 मध्येही असाच एक प्रकार घडला होता. तो सांगतो, या सगळ्या मृत्यू एका मंडलाशी संबंधित आहे. या मंडलात 8 खंड आहे आणि 8 चिन्ह सुद्धा आहेत. त्या मंडलाच्या 8 चिन्हांचा काही अर्थ आहे. त्यापैकी 3 चिन्ह मी आधीच डिकोड केले आहेत. ज्यामध्ये पहिलं चिन्ह दृश्यरतीच्या धडाचं होतं, म्हणजे अभिषेकचा खून झाला, त्याचा फक्त धड गायब होता, बाकी पूर्ण शरीर सापडलं होतं. दुसरं चिन्ह होतं सुमन निसुमाच्या भुजाचं, म्हणजे सुजय आणि विजय यांच्या भुजांना शरीरापासून वेगळं करण्यात आलं होतं. आणि जेव्हा त्यांनी तिसऱ्या चिन्हाचा अर्थ लावला तेव्हा त्यांना समजलं की आता सोनकच्या डोक्याची वेळ आली आहे. दुसरीकडे जेव्हा रिया शास्त्रीजींच्या घरी पोहोचली तेव्हा शास्त्रीजी तिला छायाविद्येबद्दल माहिती देत होते. ते सांगतात की त्यांनी छायाविद्येचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्यांना याबद्दल खूप माहिती आहे. ते तिला हेही सांगतात की जमी खानने जे सांगितलं होतं ते पूर्णपणे खरं आहे. पुढचा मृत्यू सोनकचाच होणार आहे आणि सोनक म्हणजे दुसरं कोणी नाही तर मीच आहे. रिया निघायला लागते आणि तेवढ्यात शास्त्रीजींना तिथे कोणाची तरी सावली दिसते. ते रियाला सांगतात की ती इथेच आहे आणि अचानक त्यांच्या शरीरात एक अजब हालचाल होते, जणू त्यांना कुणीतरी विष दिलं आहे. मग ते एका टेबलावर आदळून आपला जीव गमावतात. हे सर्व पाहून रिया लगेचच शास्त्रीजींच्या पत्नीला कालिंदीला बोलवायला जाते, जी की छतावर होती. रिया जेव्हा छतावर पोहोचते तेव्हा तिला दिसतं की कालिंदीचं डोकं तिच्या शरीरापासून गायब आहे. हे पाहून ती पूर्णपणे हादरते आणि हा सीन इथेच कट होतो. कथा सुरू होते 1 वर्ष आधीच्या घटनेपासून. तेव्हा विक्रम दिल्लीमध्ये कवितासोबत राहत होता. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि कायम एकमेकांच्या सहवासात सुंदर क्षण घालवत होते. कविता एक न्यूज रिपोर्टर आहे हे आपल्याला कळतं आणि त्या दिवशी सकाळी विक्रमच्या घरी एक पार्सल आलं असतं. त्या पार्सलमध्ये एका फॅक्टरीच्या घोटाळ्याबाबत माहिती असते आणि कविता त्याचा पर्दाफाश करण्याचा निश्चय करते. कविता विक्रमला सांगते की हा करोडोंचा स्कॅम आहे आणि जर आपण दोघांनी मिळून याचा पर्दाफाश केला तर आपल्याला मोठ्या संधी मिळू शकतात. मात्र विक्रम तिला थांबवतो. तो म्हणतो की सकाळी जो माणूस ते पार्सल घेऊन आला होता त्याची हत्या झाली आहे. जर तू या प्रकरणात पडलीस तर तुझाही जीव धोक्यात येईल. त्यामुळे ना मी या प्रकरणाची चौकशी करणार ना तू यावर कोणतीही स्टोरी लिहिणार. कविता त्याचं ऐकते आणि मान्य करते. विक्रम नंतर आनंदाने आपल्या घरी जायला निघतो. तेव्हा जोरदार पाऊस पडत असतो. तरीही विक्रम आपल्या वडिलांना भेटायला निघतो. जसं तो कवितेच्या घराबाहेर येतो अचानक काही लोक त्यांच्यावर हल्ला करतात. त्याला 2 गोळ्या लागतात आणि तो गंभीर जखमी होतो. त्याबरोबरच ते लोक कवितेच्या डोक्यावरही आघात करतात, ज्यामुळे कविता आजवर कोमामध्ये आहे. कथा पुन्हा वर्तमान काळात येते. विक्रम रोज कविताला व्हिडिओ कॉलवर पाहतो आणि प्रार्थना करतो की ती लवकर बरी व्हावी. पुढे विक्रम आणि रिया शास्त्रीजींच्या घरी पोहोचतात, कारण शास्त्रीजी आणि कालिंदी दोघांचाही मृत्यू झाला आहे. तिथे त्यांना कळतं की ज्याला ते सोनक समजत होते तो प्रत्यक्षात सोनक नव्हतात. लोक समजत होते की शास्त्रीजी सोनक आहे, पण खरी सोनक कालिंदी होती. विक्रम तिथे एक विचित्र गंधही अनुभवतो, जो सुजय आणि विजयच्या मृत्यूनंतरही त्याला जाणवला होता. रियाच्या हातात एक गोळी लागते आणि ती गोळी ती विक्रमला दाखवते. यानंतर दोघं शास्त्रीजींच्या घरात तपास सुरू करतात. चौकशी दरम्यान त्यांना एका कपाटाच्या मागे एक छोटंसं लॉकर सापडतं आणि त्या लॉकरच्या आत त्यांना
त्यांना मंडलाच्या 8 खंडापैकी 8 चिन्ह दिसतात. त्यासोबतच त्या यंत्रामध्ये टाकण्यासाठी वापरले जाणारे बरेचसे नाणेसुद्धा त्यांना मिळतात. ज्या गोडीमुळे धूर निघतो आणि माणूस पूर्णपणे सुन्न होतो, ती गोडी विक्रम शांतपणे स्वतःजवळ ठेवतो. त्यानंतर ते सगळे चिन्ह ते जमी खानकडे घेऊन जातात. जमी खानला या चिन्हांविषयी खूप चांगलं ज्ञान असतं. तो ते 3 चिन्ह पाहून लगेचच ओळखतो, कारण त्याने यावर चांगलाच अभ्यास केला होता. पहिलं चिन्ह सांगतं दृश्यरथीचं धड, दुसरं चिन्ह सुमन सुमच्या भुजा आणि तिसरं म्हणजे सोनकचं डोकं. तर उरलेली अजून 5 चिन्ह बाकी आहेत, म्हणून अजून 5 मृत्यू होणार आहेत. त्यावेळी रिया जमी खानला सांगते की त्याने या सर्व चिन्हांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांना डिकोड करावं, जेणेकरून पुढे कोणाचा मृत्यू होणार आहे हे त्यांना कळेल आणि आपण त्या व्यक्तीला वाचवू शकू. दुसरीकडे सहानी आणि विक्रम वेगवेगळ्या मेडिकल शॉप्सवर जाऊन त्या गोळीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यातून धूर निघतो आणि माणसाचं शरीर पूर्णपणे शून्यावस्थेत जातं. ते अनेक ठिकाणी त्या गोळीबद्दल चौकशी करतात, पण कुठेही त्याबद्दल त्यांना काहीच माहिती मिळत नाही. आणि आता आपल्याला कळतं की जमी खानने 4थं चिन्ह देखील डिकोड केलं आहे आणि त्याचा अर्थ आहे की एक राजकुमारीचा चेहरा. म्हणजे त्यांना चरणदासपूरमध्ये अशा एखाद्या मुलीला शोधावं लागणार होतं जी राजघराण्यातील असेल आणि सुंदरही असेल. हे सगळं ऐकून विक्रमचं पूर्ण लक्ष अनन्यावर जातं, कारण ती राजघराण्याच्या कुटुंबातून आलेली असते आणि शिवाय ती खूप सुंदरही असते. पण अनन्या त्यावेळी प्रचारासाठी बाहेर असते आणि तिच्यासोबत फारशी सुरक्षा देखील नसते. त्यामुळे विक्रम तिला तात्काळ फोन करतो आणि सांगतो की तिच्या जीवाला धोका आहे. तो तिला सांगतो की तिनं जास्तीत जास्त सुरक्षा सोबत ठेवावी. पण अनन्या त्याला म्हणते की तू स्वतःच काय येत नाहीस. त्या दरम्यान रिया अभिषेकच्या घरी जाते आणि त्याची बायको तिथे तिला भेटते. रिया तिची चौकशी करते आणि तिला कळतं की अभिषेकने अनेकदा आपल्या बायकोशी वरदानाविषयी बोलणं केलं आहे. त्याने तिला सांगितलं होतं की त्याला वरदान मिळालं आहे आणि आता कुणीही त्याचं काही वाकडं करू शकणार नाही. त्याचवेळी रियाला काही नाणी आणि एक फोटो देखील दाखवला जातो, ज्यात कालिंदीचा फोटो असतो. इकडे सहानी अजूनही त्या गोळीबद्दल माहिती काढत असतो. एक मेडिकल शॉपमध्ये गेल्यावर कळतं की ती गोळी फक्त चरणदासपूरपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरच मिळू शकते. जर तिथे मिळाली नाही तर समजून जा की ती कुठेच मिळणार नाही. आता विक्रमला कुठेतरी वाटू लागतं की पुढचा नंबर अनन्याचाच असू शकतो. त्यामुळे तो तिच्यासोबत राहू लागतो. जेव्हा ते एका हॉटेलमध्ये जातात तेव्हा विक्रम तिच्यासोबत थोडा वेळ घालवतो. तेव्हा एक गोष्ट समजते, विक्रम अनन्याला कविताच्या आधीपासूनच ओळखत असतो. अनन्याचे वडीलही एक राजकारणी असतात आणि विक्रमवर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. त्याचवेळी त्यांची ओळख होते आणि तेव्हापासून अनन्या विक्रमला पसंत करू लागते. हे कदाचित विक्रमला माहिती नव्हतं, कारण त्यानंतर 4 वर्षांनी त्याला कविता भेटली असते. पण कदाचित आजही अनन्या विक्रमला पसंत करत असावी. हेच कारण होतं ज्यामुळे विक्रम आणि अनन्या एकमेकांच्या अधिक जवळ येतात आणि मग ते एकमेकांना किस करतात. पण त्याचवेळी विक्रम तिला दूर करतो, कारण तो अजूनही कवितावरच प्रेम करत असतो. तो सिगारेट पिण्यासाठी बाहेर जातो आणि अचानक त्याला एक आवाज ऐकू येतो. त्याने पाहिलं की एक नकाब घातलेला माणूस अनन्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. विक्रमने त्या माणसाला अनन्यापासून दूर केलं आणि त्याला कळलं की तो सुजय आणि विजयचा भाऊ बंटी आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला सहानी दिसतो, जो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो जिथे त्या विशेष गोळीबद्दल माहिती मिळू शकते. पण तिथे कुलूप लागलेलं असतं आणि आत खूप अंधार असतो. तरी सुद्धा कसंबसं सहानी आत प्रवेश करतो. इकडे अनन्या विक्रमला सांगते की तो नकाबधारी बंटी नव्हे, कारण बंटी फक्त सुजय आणि विजयच्या मृत्यूचा बदला घ्यायला आला होता. त्याला वाटतं की ते दोघं भाऊ अनन्यामुळेच मरण पावले आहेत, म्हणून तो तिला मारायला आला होता. दुसरीकडे आपल्याला रिया दिसते, जी त्याच मेडिकल शॉपवर पोहोचलेली असते आणि तिथे तिला सहानीची बाईक पार्क केलेली दिसते. रियाने या ठिकाणासमोरच कालिंदीचा फोटो पाहिलेला असतो, जो तिला अभिषेकच्या पत्नीनेच दिला होता आणि त्यामुळे ती इथे आली होती. आता तिला सहानीबद्दल समजतं. जेव्हा सहानी तिला फोन करते तेव्हा सहानीचा फोन त्या मेडिकल शॉपच्या आतून आवाज करतो. रिया ताबडतोब आत शिरते. आत खूपच अंधार असतो आणि तेव्हा तिचा सामना त्या नकाबधाऱ्या व्यक्तीशी होतो, जो तिच्यावरही हल्ला करतो. तेव्हा उलगडतं की नकाबधारी एक मुलगा नसून एक मुलगी आहे, पण तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. ती तिथे एका चेहऱ्याची चोरी करण्यासाठी आलेली असते. ती चेहरा एका काचेच्या बरणीत भरून घेते आणि निघून जाते. आणि मग समजतं की सहानीचाही मृत्यू झाला आहे. हे पाहून रिया खूपच व्यथित होते. पण जेव्हा याची माहिती विक्रमला मिळते तेव्हा तो पूर्णपणे हादरतो, कारण सहानी त्याचा खूप जवळचा मित्र असतो, अगदी भावासारखा. विक्रम सहानीला त्या अवस्थेत पाहून तिथेच रडायला लागतो. दरम्यान आपल्याला दाखवलं जातं की अभिषेकच्या धडावर सुजय आणि विजयचे हात शिवले जात आहेत. त्याचवेळी एक चेहरा देखील दिसतो. तो कोणाचा आहे हे अद्याप आपल्याला दाखवलं जात नाही. आणि यासहच 4था एपिसोड इथेच संपतो. एका पाठोपाठ एक जीव घेणारी नकाबधारी व्यक्ती, एका मृत शरीरावर जोडलेले वेगवेगळे अवयव आणि अजूनही अनोळखी असलेला चेहरा
अखेर कोण आहे या सर्व हत्याकांड मागचा मास्टर माइंड आणि का तो हे सगळं करतोय? पुढे काय घडणार आहे जाणून घ्यायचं असेल तर चित्रपट व्याख्यातीवरचा पुढचा भाग चुकवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं.